शहरी ग्रामीण गामीण हे तर आहे, चालत राहणारच आहे. आणि हे ग्रामीण कृषी साहित्य संमेलन हे माननीय भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्यामुळेच इथं घडत आहे. आणि ते मराठी भाषा मंत्री झाले त्यावेळी महाराष्ट्राला कळलं की मराठीला भाषा मंत्री असतो. याचा आम्हाला खूप आनंद झाला, कारण मराठी भाषा दिन, मराठी संवर्धन दिन, मराठी साहित्य संमेलनाचे उत्सव सुरू झाले आणि साहित्यिकांना अत्यंत आनंद झालेला आहे. आणि आपण त्यामध्ये जातीने लक्ष देत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आमच्या बँकेमध्ये आम्ही त्यांचा सत्कार ठेवला होता, त्यावेळी त्यांनी सहज म्हटलं की सर तुम्ही एक ग्रामीण साहित्य संमेलन घ्या. पण साहित्य संमेलन घेणं हे एवढं सोपं नसतं, मला माहिती आहे, माझ्यापेक्षा प्रकाशरावला माहिती आहे. मग मी त्यांना सांगितलं की बघतो मी. मग प्रकाशरावना विचारलं आणि आम्ही ठरवलं, आम्ही सगळे म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही ग्रामीण साहित्य संमेलन घेण्यास तयार आहोत. पण माझी एक विनंती अशी आहे की ग्रामीण बरोबर कृषी आणि मला वाटतं माईकचंही म्हणणं आहे, मला कमी बोलावं असं आहे वाटतं. कृषी आणि सहकार हे दोन विषय त्यामध्ये आपण समाविष्ट करावे. आणि कारण काय आहे की ग्रामीण म्हणजेच कृषी आणि सहकार, शेती शेतकरी आणि सहकार सोडून ग्रामीण कधी होत नाही. त्यामुळे त्याने आमची ही मागणी मान्य केली. मित्रहो, संमेलन आयोजित करणे एक साधी गोष्ट नाही आहे, कारण साहित्यिकांच्या पासून पाहुण्यांच्या पर्यंत त्यांचा कार्यक्रम ठरवणं, त्यांची व्यवस्था करणं, या अनेक गोष्टी त्या फार कष्टाच्या असतात. त्यातल्या त्यात काही जणांच्या तरा वेगळे वेगळे असतात, काही जणांच्या विनंत्या कराव्या लागतात. अशा प्रकारे आम्ही सगळं घडवून आणलं. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागानं यामध्ये अत्यंत चांगला सहभाग घेतलाय. त्यामुळं मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रकाशराव देशपांडे, अजित चव्हाण, त्या इंगवले साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, बाबाजीराव जाधव, सर्व संचालक यांचा आभार मानणार आहे. कारण त्याचप्रमाणे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक, जयंतराव पाटील, मंदार वर्तक यांचेही आभार मानणार आहे. बाबूराव बोथरे पाटील, मानसिंगच्या खोराटे, सुशांत पाटील, धीरज देशमुख, प्रभाकर गारगे, महेश पारिचारक आणि असंख्य सहकारी संस्था यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे शेखरजी निकम यांनी सुद्धा अत्यंत चांगला सहकार्य केलेलं आहे. किरण सामंत असो, सुनील तटकरे साहेब असो, त्यांनी सगळ्यांनी त्यामध्ये सहकार्य केल्यामुळं हे आपलं पूर्णत्वास जात आहे. कारण ज्यावेळी आपण ग्रामीण साहित्य म्हणतो त्यामुळे ग्रामीण जीवनाशी अत्यंत समरस असं ते असतं. शेती असतं, निसर्गाचं, रूढी परंपरा, सण वार, शेतकरी, कुटुंब व्यवस्था, गाव पंचायत, गावगाडा, गावकी बावकी या सगळ्या गोष्टी या ग्रामीण साहित्यामध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्यातूनच आपण साहित्य निर्माण करतो. पण हे सगळं कुठं असतं? खेड्यापाड्यात असतं. खेड्यापाड्यात काय असतं? शेती असते आणि शेतकरी असते. आणि शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी सहकार हा आणला गेला. म्हणून साहित्य, ग्रामीण साहित्य, शेती आणि सहकार यांच्याबद्दल लिहिणारे एकत्र यावेत, त्यांच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी म्हणून त्यांना व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. अनेक प्रकारची साहित्य संमेलनं होतात. मगाशी त्यांनी सांगितलं आपले गवत साहेबांनी, त्यामध्ये बाल साहित्य संमेलन असो, महिला साहित्य संमेलन असो, संत साहित्य संमेलन असो, विद्रोही साहित्य संमेलन असो, हे प्रत्येक प्रकार आहेतच. याची वेगवेगळी साहित्य संमेलन होतातच. कारण याचा असा आहे की प्रत्येकाचा वाचक हा वेगळा असतो. कारण प्रत्येकाचा वाचक वेगळा असल्यामुळं त्यांच्या पसंतीची साहित्य संमेलन आहे. आणि त्यामध्ये यामध्ये ग्रामीण सहकार आणि शेती एक आपण घेतलेला आहे. शेतीची प्रगती व्हावी म्हणून सहकार आणला, पण सहकारातून एक विकृत प्रवृत्ती काही ठिकाणी निर्माण झाल्यामुळं आणि ते गावात राजकारण आल्यामुळं गाव बिघडायला लागली. आणि गावात अशी बिघडायला लागली, राजकारण बिघडायला लागले. पण एक गोष्ट झाली की साहित्यिकांना विषय मिळायला लागले. आणि त्यामुळं साहित्यिकांनी राजकारणावर, सहकारावर अनेक कथा कादंबऱ्या दिलेल्या आहेत.
एवढंच कशाला, तमाशा, वगनाट्य, लावणी हे तरी ग्रामीण भागातलं एक काळचं मोठं वैशिष्ट्य होतं.